नमस्कार. आज आपण बोलणार आहोत स्वामी विवेकानंदांबद्दल. एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी भारतीय विचारांना, भारतीय तत्वज्ञानाला एक नवी दिशा दिली. आणि सोबतच जाणून घेऊया त्यांच्या रामकृष्ण मिशनबद्दल. चला तर सुरू करूया ही प्रेरणादायी कहाणी. समाजसेवा हीच खरी मुक्ती आहे. काय जबरदस्त विचार आहे नाही का? विवेकानंदांचं संपूर्ण तत्वज्ञान, त्यांची सगळी शिकवण खरं तर ह्या एका वाक्यात सामावलेली आहे. याच एका विचाराने मोक्ष मिळवण्याच्या ज्या काही पारंपरिक कल्पना होत्या त्यांना एक पूर्णपणे नवी दिशा दिली. पण हा विचार आला कुठून? म्हणजे या विचारांचं मूळ कुठे आहे? तर याची मुळं आपल्याला सापडतात स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या शिकवणीमध्ये. ही प्रेरणा मिळाली होती दक्षिणेश्वर काली मंदिराचे पुजारी रामकृष्ण परमहंस यांच्याकडून. पण रामकृष्ण परमहंस ही फक्त एक पुजारी नव्हते. ते होते एक महान आध्यात्मिक गुरु. आणि त्यांच्याच शिकवणीने स्वामी विवेकानंदांचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं, त्यांना घडवलं. बरं, रामकृष्ण परमहंसांचे मुख्य विचार काय होते? तर बघा, त्यांची शिकवण खूप साधी, सोपी होती, पण तितकीच खोलवर विचार करायला लावणारी. ते म्हणायचे की सगळे धर्म समान आहेत आणि ते एकाच सत्याकडे घेऊन जातात. नुसत्या तात्विक चर्चांपेक्षा प्रत्यक्ष आध्यात्मिक अनुभव जास्त महत्वाचा आहे. आणि हो, मूर्तीपूजा हा सुद्धा देवापर्यंत पोचण्याचा एक योग्य मार्ग आहे. आणि अर्थातच स्वामी विवेकानंद हे त्यांचे सर्वात लाडके शिष्य होते. रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणायचे, सत्यापर्यंत पोचण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात, पण अंतिम सत्य एकच आहे. आणि हाच विचार विवेकानंदांनी उचलून धरला आणि संपूर्ण जगात पोचवला. आता येऊया विवेकानंदांकडे. एक क्रांतिकारी संन्यासी. ते एक असे तेजस्वी आणि उत्साही शिष्य होते ज्यांनी आपल्या गुरूंचे विचार फक्त स्वीकारले नाहीत, तर ते विचार त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. तर मग त्यांनी असं काय वेगळं केलं? बघा, मुक्ती मिळवण्याचे पारंपरिक मार्ग कोणते? प्रार्थना, योगाभ्यास, बरोबर. विवेकानंदांनी यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जोडली, आणि ती म्हणजे समाजसेवा. त्यांचं म्हणणं होतं की देवाची प्रार्थना करणं, योगाभ्यास करणं हे सगळं ठीक आहे, पण त्यासोबतच माणसांची सेवा करणं हे तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. आणि खरं सांगायचं तर हा त्या काळात एक खूप मोठा क्रांतिकारी विचार होता. त्यांनी तर असं ठणकावून सांगितलं की राष्ट्र आणि धर्म ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे काय? तर त्यांनी राष्ट्रीय ओळख आणि आपलं आध्यात्मिक कर्तव्य या दोन गोष्टींना एकत्र जोडलं. आणि या विचारानं त्या काळातल्या भारतीयांमध्ये एक नवी ऊर्जा, एक नवा आत्मविश्वास जागवला. बरं, हे सगळे विचार तर खूप छान होते, पण ते प्रत्यक्षात कसे आणले गेले? तर ह्या विचारांना एक मूर्त रूप देण्यासाठी, त्यांना जमिनीवर आणण्यासाठी विवेकानंदांनी स्थापना केली रामकृष्ण मिशनची. रामकृष्ण मिशन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी संस्था होती जी विवेकानंदांनी आपल्या गुरूंचे आदर्श जगभर पसरवण्यासाठी आणि समानतेचं तत्त्व प्रत्यक्षात आणण्यासाठी स्थापन केली. हे फक्त एक संघटन नव्हतं, तर ते विवेकानंदांच्या गुरुभक्तीचं आणि त्यांच्या समाजसेवेच्या दूरदृष्टीचं एक जिवंत प्रतीक होतं. आणि या मिशनचे 3 मुख्य आधारस्तंभ होते. पहिलं, आपल्या गुरूंच्या आदर्शांचा प्रचार करणं. दुसरं, सर्व धर्म समान आहेत या विचाराला प्रोत्साहन देणं. आणि तिसरं, शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून लोकांची आणि संस्कृतीची प्रगती करणं. म्हणजे ध्येय अगदी स्पष्ट होतं: विचार, समानता आणि सेवा. पण विवेकानंदांना हा संदेश फक्त भारतापुरता मर्यादित ठेवायचा नव्हता. त्यांना तो संपूर्ण जगापर्यंत पोहोचवायचा होता. आणि या प्रवासाची सुरुवात झाली एका ऐतिहासिक घटनेतून, शिकागो इथल्या जागतिक धर्म परिषदेतून. हे साल होतं 1893. ठिकाण होतं अमेरिकेतलं शिकागो शहर. इथे भरली होती जागतिक धर्म परिषद. आणि या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करत होते स्वामी विवेकानंद. आणि तिथे त्यांनी जो संदेश दिला तो खूप साधा, सोपा, पण तितकाच शक्तिशाली होता. ते म्हणाले, सर्व धर्म सत्य आहेत. किती मोठा विचार आहे हा! त्यांनी सर्व धर्मांप्रती सहिष्णुता दाखवण्याचं आवाहन केलं आणि धार्मिक कट्टरतेवर जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या या एका भाषणानं अक्षरशः इतिहास घडवला. पाश्चात्य जगाला भारतीय संस्कृती आणि इथल्या तत्वज्ञानाची खरी खोली, खरी ओळख झाली. आणि स्वामी विवेकानंद
ते एका रात्रीत एक जागतिक आध्यात्मिक नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. खरंच अविश्वसनीय होतं ते. पण विवेकानंदांचं कार्य फक्त त्या एका भाषणापुरतं थांबलं नाही. अजिबात नाही. त्यांच्या विचारांचा भारतावर खूप खोल आणि कायमस्वरूपी परिणाम झाला. त्यांनी आधुनिक भारताला एक नवी दिशा दिली. त्यांचं आवाहन होतं की जातीयवाद, गरिबी आणि निरक्षरता यांच्याविरुद्ध लढा. सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी कायद्याचा वापर करा. लोकांना शिक्षित करा, कारण शिक्षित लोकच खरा बदल घडू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पश्चिमेचा आंधळेपणानं अनुकरण करणं थांबवा. आणि त्यांच्या या विचारांचा प्रभाव इतका जबरदस्त होता की महात्मा गांधीसारख्या अनेक मोठ्या राष्ट्रीय नेत्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. असं म्हणतात की विवेकानंदांनी खऱ्या अर्थानं भारताच्या सुप्त राष्ट्रीय चेतनेला जागं केलं. आणि शेवटी एक प्रश्न मनात येतो. आजच्या जगात जिथे आपण पाहतो की द्वेष आणि असमानता वाढत चालली आहे, तिथे विवेकानंदांचे हे विचार म्हणजे सेवा, सहिष्णुता आणि आत्मनिर्भरता हे आदर्श आजही इतके महत्त्वाचे का आहेत? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?